नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आलेली आहे भरती. SBI क्लर्कची भरती निघाली आहे आणि त्याचे फॉर्म देखील सुरू झालेले आहेत. तर आपण सविस्तर माहिती घेऊ. स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये सेंट्रल रिक्रुटमेंट आहे, सेंट्रल तुळी भरली जाणार आहे. आणि रिक्रुटमेंट कशाची आहे? ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्स, त्याला आपण CLER क्लर्क असं म्हणतो. त्याच्यानंतर बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन याचे सुरू झालेले आहे 17 डिसेंबर पासून आणि 7 जानेवारी पर्यंत हे चालणार आहे. म्हणजे 7 जानेवारी हे तुमची लास्ट डेट आहे. याच्या आधी तुम्हाला फॉर्म्स पेमेंट भरणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात, इथे त्यांनी सांगितलेलं आहे की मंथ ऑफ फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये तुमची प्री एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की मार्च आणि एप्रिल 2025 मध्ये मार्च आणि एप्रिल 2025 मध्ये तुमची मेन एक्झाम्स होणार आहे. त्याच्यानंतर वॅकन्सीज आपण बघूयात. वॅकन्सीज ऑल ओव्हर इंडिया आहे. ऑल ओव्हर इंडिया जवळपास 13,000 पदांची भरती आहे. आणि सर्कल्समध्ये आपण बघू, आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल बघणार आहोत. तर महाराष्ट्राच्या किती जागा आहे? महाराष्ट्राच्या मुंबई मेट्रोमध्ये जागा बघा, मराठी लँग्वेजमध्ये रिजनल ही लँग्वेज आहे आणि कोकणी हे गोवा, महाराष्ट्र गोवामध्ये येते, तिथे थोडेसे जागा आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात, महाराष्ट्रामध्ये 1163 टोटल जागा आहेत आणि कॅटेगरी वाईज बघितलं तर 115 SC साठी, 104 ST साठी, 313 OBC साठी, 115 EWS साठी आणि 516 ओपन कॅटेगरीसाठी. तेच जर आपण इथे बघितले तर 2 ST साठी, 3 OBC साठी, 2 EWS साठी आणि 13 ओपन साठी, टोटल 20 जागा. असे करून ही जे वॅकन्सीज आहे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात, इसेन्शियल क्वालिफिकेशन, अकॅडमिक क्वालिफिकेशन काय काय लागते तुम्हाला या परीक्षेसाठी एलिजिबल व्हायला. आणि आता हे बघूयात आपण. तर इसेन्शियल क्वालिफिकेशन असं आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे कुठल्याही शाखेतील पदवीमध्ये, और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट असलं पाहिजे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट जे इंटिग्रेटेड ड्युएल डिग्री सर्टिफिकेट जे असते ते त्याच्यानुसार त्याच्यावर जी पासिंग जी डेट असली पाहिजे ती 31 डिसेंबर 2024च्या आधी म्हणजे बिफोर असली पाहिजे. आणि सोबतच जे विद्यार्थी फायनल इयर किंवा फायनल सेमिस्टरमध्ये आहे, जर तुम्ही प्रोव्हिजनली हे जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला नाही का तुमची जी ग्रॅज्युएशन डिग्री आहे ती ग्रॅज्युएशन डिग्री 31/12/2024 याच्या अगोदरच पास होणे गरजेचं आहे. तरच तुम्ही प्रोव्हिजनली जर सिलेक्ट झाला तर तुम्हाला सिलेक्ट करण्यात येईल. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचा जे रिझल्ट, तुमच्या जे फायनल इयर किंवा फायनल सेमिस्टरचा जे रिझल्ट आहे, जे रिझल्ट असणार आहे, हे रिझल्टची डेट जी आहे ना, ते तुमची ज्या डेटला तुमचा रिझल्ट लागेल त्या दिवशी तुमचा पासिंग ऑफ ग्रॅज्युएशन पकडल्या जाईल. म्हणून हे जे रिझल्टचा जे डेट असते ते डेट नाही का तुमचा 31/12/2024 याच्या अगोदरलाच असले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. एक सर्व्हिसमॅन असाल आर्मीमध्ये, नेव्ही, एअरफोर्समध्ये जर तुम्ही 15 वर्षापेक्षा जास्त किंवा जर तुम्ही सर्व्हिस दिलेली असेल, तसंच त्याचे जे सर्टिफिकेट्स असते ते पण सर्टिफिकेट 31/12/2024 याच्या पूर्वीचेच असले पाहिजे असं त्यांचं हे इसेन्शियल क्वालिफिकेशन होतं. त्याच्यानंतर एज लिमिट बघू तर एज लिमिट त्यांनी दिलेली आहे 20 इयर्स टू 28 इयर्स, म्हणजे 20 वर्षापासून तर 28 वर्षापर्यंत तुम्ही एलिजिबल आहात. SC ST असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC असाल तर 3 वर्षाचं, स्पेशली एबल्ड जनरल EWS असेल 10 वर्ष, स्पेशली एबल्ड SC ST असाल 15 वर्ष आणि स्पेशली एबल्ड OBC असाल तर 13 वर्ष. एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्ही जेवढ्या वर्ष सर्व्हिस दिली प्लस 3 वर्ष तुम्ही त्यात ऍड करून टाका, एवढा तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे. विडोज किंवा डायव्हर्स वुमन जर असेल तर तुम्ही 35 वर्ष
जनरल EWS साठी 38 वर्ष, OBC साठी आणि 40 वर्षाचा जर तुम्ही SC STच्या असाल तर तुम्ही फॉर्म भरण्यास एलिजिबल आहे. ट्रेंड अप्रेंटिस जर SBIच्या असाल, SC ST साठी तुम्हाला 6 वर्ष, OBC साठी 4 वर्ष, जनरल EWS साठी 1 वर्ष, स्पेशली एबल्ड SC ST साठी तुम्हाला 16 वर्ष, स्पेशली एबल्ड OBC साठी 14 वर्ष, स्पेशली एबल्ड जनरल EWS साठी 11 वर्ष. असा करून तुम्हाला हे एलिजिबिलिटी एज लिमिट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपण लँग्वेज बघू. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला 3 लँग्वेजमध्ये पेपर अवेलेबल होणार आहे. एक आहे इंग्लिश, हिंदी, मराठी. तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमची लँग्वेज चूज करू शकता पेपरसाठी. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर अशी होणार आहे, पहिले प्री द्यायची आहे तुम्हाला, त्याच्यानंतर मेन्स द्यायची आहे आणि एक टेस्ट होणार आहे स्पेशल ऑप्टेड फॉर लोकल लँग्वेज. आपल्या लोकल लँग्वेजच्या भाषामध्ये एक पेपर होणार आहे. तर तुम्हाला पहिले प्री द्यायची आहे. प्री नाही का तुमची 100 मार्काची असते आणि 3 सेक्शन यातनी असते. त्यात 1 घंट्याचा पेपर आहे. इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी हे तुम्हाला द्यावं लागणार आहे. 30, 35, 35 असे प्रश्न येणार आहे. प्रत्येक एक प्रश्नाला 1 गुण असा आहे आणि 20, 20, 20 म्हणजे 20, 20, 20 मिनिट तुम्हाला एक सेक्शन सोडवायला मिळतील. टोटल 100 क्वेश्चन, 100 मिनिट, 1 घंटा. 100 क्वेश्चन, 100 मार्क, 1 घंटा तुम्हाला मिळतील, म्हणजे 60 मिनिट मिळतील. आणि त्यानंतरच यात त्यांनी असं दिलेलं आहे की 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. म्हणजे जर तुम्ही एक प्रश्न चुकवला, 3 क्वेश्चन करेक्ट आहे, तर तुमचा 1/4 मार्क जे आहे ते या 3 मार्कमधून तुमचा डिटेक्ट म्हणजे कमी करण्यात येईल. अशी ती निगेटिव्ह मार्किंग असते. मेन्सची जी एक्झाम असते, या स्ट्रक्चर बघा, जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड असं हे राहणार आहे. 50 मार्काचा, 50 क्वेश्चन 50 मार्क 35 मिनिट, 40 क्वेश्चन 40 मार्क 35 मिनिट, 50 क्वेश्चन 50 मार्क 45 मिनिट, 50 क्वेश्चन 60 मार्क 45 मिनिट. असं करून तुम्हाला 190 प्रश्न टोटल मेन्सला येणार आहे. 200 मार्क मॅक्झिमम मार्क 200 राहणार आहे आणि 2 घंटे 40 मिनिटमध्ये तुम्हाला सोडवायचं आहे. आणि त्यात 1/4 निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे मेन एक्झामिनेशन मध्ये. त्याच्यानंतर लास्टला बघा, ॲप्लिकेशन फी बघून घ्या. SC ST साठी नो फीज आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता, तुम्हाला पेमेंट चार्जेस काही पण नाही. जनरल OBC साठी 750 रुपये त्यांनी ॲप्लिकेशन फी ठेवलेली आहे. तर 750 रुपये देऊन तुम्हाला हे फॉर्म भरावं लागेल. त्याच्यानंतर अप्लाय करायच्या आधी आपण बघूयात महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सेंटर आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर एवढे सेंटर्स महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अवेलेबल राहतील परीक्षेसाठी. आणि त्यानंतर हाऊ टू अप्लाय मध्ये तुम्ही बघा, ही एक वेबसाईट आहे SBIची वेबसाईट. ही लिंक तुम्ही कॉपी करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. त्याच्यानंतर तुम्ही तिथे जाऊन रिस्पेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंटवर क्लिक करा. तिथे तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट रीड करा प्रॉपरली आणि तिथे एक अप्लाय ऑनलाईन म्हणून ऑप्शन असेल, त्याच्यातनी तुम्ही तुमचा फॉर्म वगैरे तुम्हाला भरावं लागेल, सर्व इन्फॉर्मेशन टाकावं लागेल, डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागेल आणि ते करेक्ट आहे का नाही ते चेक करून तुम्हाला सबमिट करावं लागतं आणि त्याच्यानंतर पेमेंट असेल तर पेमेंट करावं लागेल. हे सर्व चेक झाल्यानंतर तुमचा फॉर्म भरण्यात येईल. असं करून ही SBI क्लर्कची खूप चांगली पदभरती 1163 जागासाठी महाराष्ट्रामध्ये निघणार आहे. तर यासाठी तुम्हाला बेस्ट लक आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब